खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा येथील महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा संपन्न। श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कैलासवासी श. दे. पाटील उर्फ बाबूराव दादा कला वाणिज्य व कैलासवासी भाऊसाहेब म. दी. सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा जिल्हा धुळे येथे 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले। विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेसह वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि सादरीकरण कौशल्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले। स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। शिंदखेडा महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब प्रफुल्ल कुमारजी सिसोदे, उपाध्यक्ष माननीय बापूसाहेब अशोकजी पाटील, संचालक माननीय भाऊसाहेब सुरेशजी देसले, प्राचार्य डॉक्टर NS पवार, उपप्राचार्य श्री ST राऊळ, डॉक्टर SV बोरसे, कार्यालयीन अधीक्षक श्री राहुल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। माननीय बापूसाहेब प्रफुल्ल कुमारजी सिसोदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विज्ञान क्षेत्रात नवनवीन संशोधन करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि जिज्ञासा अधिक दृढ झाली असून महाविद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक राकेश देवरे, प्राध्यापक तुषार करंके, प्राध्यापक ऋषिकेश तोरवणे, प्राध्यापक दिधांशू बोरसे, प्राध्यापक JV पावरा व प्राध्यापक कोमल बेचवे यांचे सहकार्य लाभले। मुख्य संपादक यादवराव सावंत। आता इथला जो हायड्रोजन आहे तो इंटरमेम्ब्रेन स्पेस मध्ये कन्वर्ट होतो। त्यानंतर कॉम्प्लेक्स 2 म्हणजे सक्सिनेट डिहायड्रोजिनेस। आता कॉम्प्लेक्स 2 मध्ये काय होतं, सक्सिनेटचं कन्वर्जन फ्युमॅरेट मध्ये होतं। जेव्हा सक्सिनेटचं कन्वर्जन फ्युमॅरेट मध्ये होतं तेव्हा FeDH2 फॉर्म होतं। FeDH2 चा इलेक्ट्रॉन FeD मध्ये कन्वर्ट होतो। FeDA मीन्स फ्लॅमिन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड्स। FeD चा इलेक्ट्रॉन FeS मध्ये कन्वर्ट होतो। आता कॉम्प्लेक्स 3 मध्ये कॉम्प्लेक्स 1 चा इलेक्ट्रॉन आणि कॉम्प्लेक्स 2 चा इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 3 मध्ये कन्वर्ट होतो। कॉम्प्लेक्स 1 चा FH चा इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 2 चा FH चा इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 3 मध्ये सायटोक्रोम B मध्ये कन्वर्ट होतो। ते कसं होतं, UQ म्हणजे UV नॉट, इथं रिडक्शन होणार, याचं कन्वर्जन UQS2 मध्ये होणार। UQS2 म्हणजे UV नॉट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.